म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी आर्मी जवान चंदू चव्हाण भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले। त्यांच्यावर तसा ठपका ठेवून भारतीय सैन्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं। अनेकदा चौकशी केल्यानंतरही जवान चंदू चव्हाण यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलेलं नाही की त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही। सध्या त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून मागच्या बऱ्याच काळापासून त्यांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलातील धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू केलेलं आहे, पण त्यावर काही तोडगा निघाला नाही। म्हणून काल बुधवारी 1 जानेवारी रोजी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आंदोलन केलं आणि एकच गोंधळ उडाला। मागे एका व्हिडिओत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन चहा पिऊन येतात ते चालतं आणि तुम्ही एका देशभक्त जवानाची अशी फरफट करता, तुमची देशभक्ती खोटी आहे असं म्हणत गंभीर आरोप केले होते। सध्या त्यांच्यासोबत काय घडतंय आणि ते पाकिस्तानात कसे गेले, तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं याचा थोडक्यात आढावा घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, काल मंत्रालयासमोर भारतीय लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी राज्य आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात आक्रोश केला। लष्करी शिस्तीच्या नावाखाली चंदू चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे। दरम्यान आपल्यावर झालेली ही बडतर्फीची कारवाई अन्यायकारक असून यामुळे कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचं सांगत चव्हाण यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या। सैन्य दलानं त्यांच्यावर केलेली कारवाई अत्यंत अन्यायकारक असून आपल्याला खासगी ठिकाणी ही नोकरी मिळत नसल्यानं आपण कर्जबाजारी झालो आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला सैनिकांची पेन्शनही सुरू झाली नसल्याचं चंदू चव्हाण यांनी सांगितलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करी जवान असूनही मला दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात आहे। गेली 10 वर्ष मी लढा देत आहे। सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या हवाई दलातील अभिनंदन वर्धमान यांना पदकाने सन्मानित करण्यात येतं। पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जाते आणि माझ्यावर मात्र अशी कारवाई केली जाते। आपणच आता पत्नीला घेऊन पाकिस्तानात जातो अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली। आम्ही सैन्यात देशसेवा करायला जातो, दहशतवादी व्हायला जात नाही। आतापर्यंत 15 लाख जवानांना लष्करी सेवेतून काढलं आहे। शिस्तीच्या नावाखाली अधिकारी जवानांना घरी पाठवतात। जवानांना दिलेल्या शिक्षेचे व्हिडिओ शूटिंग झालं पाहिजे, त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही। माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, काहींनी आत्महत्या केल्यात। जवानांना 5-7 वर्षात काढून टाकतात। हा घोटाळा आपण बाहेर काढणार आहे असा इशाराही चंदू चव्हाण यांनी यावेळी दिला। एक प्रकारे मानवाधिकाराचे उल्लंघनच असल्याचा त्यांचा आरोप आहे। म्हणजे मागच्या काही काळात चंदू चव्हाण यांनी त्यांच्यावरील कारवाईच्या विरोधात अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली आहेत, पण केंद्र व राज्य सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे अखेर त्यांनी मुंबईत धडक मारली आणि लष्करी गणवेशात मंत्रालयासमोर आंदोलन केलं। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही होता। विविध मागण्यांची पाटी त्यांनी गळ्यात घातली होती। मी सैन्यात 11 वर्ष सेवा दिली, त्यानंतर मला घरी पाठवून दिलं, मला 5 शिक्षा झाल्या, आता तुम्ही घरी जा असे मला सांगण्यात आले। मला चुकीच्या पद्धतीनं आणि सूड भावनेतून शिक्षा दिली आहे। मला 1950च्या कायद्यानुसार शिक्षा दिली आहे। यातून मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे। माझे म्हणणेच ऐकून घेतले जात नाही। माझ्यावर 12 लाख रुपयांचे कर्ज आहे। मला 2 वर्षांचा लहान मुलगा आहे। मी काय करावं असा उद्विग्न सवालही चंदू चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला। तेव्हा अनेकांच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल सहानुभूतीप्रती अश्रू दाटले होते। ते पुढे म्हणाले की मी पाकिस्तानात गेलो म्हणून मला शिक्षा दिली, शत्रू राष्ट्रात घुसला आणि 2 जणांना ठार मारला असा माझ्यावर ठपका ठेवला, पण सर्जिकल स्ट्राईक कसा झाला ते मला सांगावे। जर मी युद्धकैदी होतो तर मग मला का शिक्षा दिली असा सवाल त्यांनी केला। मला अद्यापही शासकीय नोकरीत सामावून घेतलं नाही किंवा पेन्शनही लागू केलेली नाही। लष्करातून बडतर्फ केल्यानं खासगी नोकरीही मिळत नाही। माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। 4 महिन्यांपासून मी भीक मागत आहे असं चंदू चव्हाण यांनी सांगितलं। म्हणजे आता आपण चंदू चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊ। तर तारीख होती 28 सप्टेंबर 2016। पाक व्यक्त काश्मीरमध्ये शिरून भारतीय लष्करानं थेट सर्जिकल स्ट्राईक केला आणि अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला। शिवाय दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की भारत आता जसास तसं उत्तर देण्यास समर्थ आहे। दरम्यान त्यावेळी सगळा देश आपल्या जवानांचं कौतुक करत असताना एक अनपेक्षित घटना घडली। त्याचं झालं असं, 19 सप्टेंबरला लष्करातील 37 राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण चुकून पाकच्या हद्दीत गेले आणि पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले। चंदू चव्हाण यांनी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एका भारतीय सैनिकाला पकडल्याचं सांगण्यात आलं। अनावधानानं नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळं पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण त्यांच्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली होती।
पाकिस्तानच्या डीजीएमओनी चंदू चव्हाणला इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण त्याआधी जेव्हा भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराच्या ISPR या प्रसारमाध्यम विभागाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नसल्याचं सांगितलं होतं. त्यांचा तो पवित्रा पाहून चंदू चव्हाण यांना पाकिस्तानवाले सहजासहजी सोडणार नाहीत हे फिक्स होतं. दरम्यान तोवर भारतातही चंदू चव्हाण पाकिस्तानात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मीडियानं ती बातमी सातत्यानं लावून धरल्यामुळे अख्खा देश चिंतेत पडला, खास करून चंदू चव्हाणचे कुटुंबीय. दरम्यान त्यांचे नातेवाईक, गावकरी आणि भारत सरकार सगळीकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी होऊ लागली. केंद्र सरकारनं त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरूच ठेवले होते. चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या डीजीएमओसोबत चर्चा झाल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. त्यानंतर तो सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओनी दिली होती. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली होती. त्यांच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावर बातचीत सुरू होती. भारताच्या डीजीएमओनी 15 ते 20 वेळा पाकिस्तानच्या डीजीएमओसोबत संवाद साधला होता. दरम्यान केंद्र सरकारच्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश यायला 3 महिने 21 दिवस जावे लागले आणि पाकिस्तानकडून 21 जानेवारी 2017 रोजी त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर अख्ख्या देशभरात चंदू चव्हाण यांच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यात आला. पण सुटकेच्या आधी 3 महिन्यात त्यांच्यावर जे अत्याचार झाले त्याची कहाणी ऐकली की अंगावर काटा उभा राहतो. भारतीय सैन्यातच शिपाई म्हणून काम करणारे चंदू चव्हाण यांचे बंधू भूषण चव्हाण यांनी तो किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यांनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला ही माहिती काढण्यासाठी त्याचा बराच छळ करण्यात आला. हाताची बोटं इतक्या वेळा वाकवली गेली की त्या ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या. बोलतं करण्यासाठी त्यांना 2-3 दिवस अन्नच दिलं जायचं नाही. त्यामुळं प्रचंड थकवा यायचा. त्या स्थितीत हातावर वारंवार कसलं तरी इंजेक्शन टोचलं जायचं. पाकिस्तानात असताना बहुतांश काळ त्यांना त्याच अंधाऱ्या कोठडीत काढावा लागला. कधीतरी कोठडीतून बाहेर काढलं जायचं, पण त्यावेळी चेहऱ्यावर कपडा बांधण्यात येत असल्यानं आपण नेमके कुठे आहोत हे त्यांना समजायचं नाही. 21 जानेवारीला पाकिस्तानकडून सुटका झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला. संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यात यश आलं. चंदू चव्हाण मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचा वनवास संपेल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण त्यांच्या नशिबातले भोग काही संपले नाहीत. त्यानंतर भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांकडून त्यांची चौकशी सुरू झाली. त्यावेळी वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदू यांनी सीमा ओलांडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर कोर्ट मार्शल करून त्यांना लष्करी कायद्याअंतर्गत सजा सुद्धा भोगावी लागली होती. त्यानंतर चंदू यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभं करून त्यांना लष्कराकडून समुपदेशन दिलं जाऊ लागलं. सगळं काही सुरळीत चाललेलं आहे असं दिसत असतानाच 5 ऑक्टोबर 2019 रोजी चंदू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपण लष्करातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आणि जाचाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यांच्या त्या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर काही दिवसात चंदू चव्हाण यांनी दिल्लीच्या जंतर मंतर इथं आंदोलन सुद्धा केल्याची बातमी आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी चंदू चव्हाण यांनी 2-3 दिवस मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं, पण तेव्हाही त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी उपोषण सोडताना त्यांनी त्यावेळी पॉलिटिक्स जिंकलं, सैनिक हारला अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. मंडळी, पाकिस्तानच्या तावडीत सापडून मरणकाळ सोसलेले, ते आपल्याच लष्कराकडून निलंबन झालेले आणि स्वतःच्या पेन्शनसाठी उपोषण करणारे जवान चंदू चव्हाण यांचा प्रवास खरंच खूप हृदयद्रावक आहे. आता प्रश्न असा आहे की चंदू चव्हाण यांना लष्करानं कायमचं बडतर्फ का केलं? त्यासाठी आपल्या विशेष भारी टीमच्या एका प्रतिनिधीनं चंदू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देताना सांगितलं की 2017 साली पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर 2024 पर्यंत जवळपास 7 वर्ष लष्करात मला मानसिक त्रास देण्यात आला. माझ्यावर नेहमी संशय व्यक्त केला गेला. शिवाय माझं नेहमी मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. अनेक वर्ष कोर्टात लढून सुद्धा, न्यायाची अपेक्षा करून सुद्धा आजपर्यंत मला कोणताही न्याय मिळालेला नाही. शिवाय लष्कराच्या 1950च्या कायद्यानुसार माझ्यावर काही अन्यायकारक कारवाया केल्या गेल्या आणि माझं हेच मत आहे की हा 1950चा लष्कराचा कायदा बदलण्यात यावा, कारण यामध्ये माणसांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं आणि यामुळे आजपर्यंत माझ्यासारख्या अनेक सैनिकांना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. मी माझ्या अन्यायाविरुद्ध माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, शिवाय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांकडे दाद मागितली आहे, पण आजपर्यंत मला कुठूनही कसल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही आणि आता तर मला लष्कराने कायमचंच बडतर्फ केलंय. शिवाय माझ्या करिअरवरती लष्कराने असा शिक्का मारून दिलेला आहे की मी इथून पुढे
इतर कोणत्याही सरकारी विभागात काम करू शकत नाही. आजपर्यंत मी इतकी वर्ष लष्करात नोकरी करून देशासाठी हालअपेष्टा सहन करून आज जर मला माझ्या व माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं जात असेल तर मी काय करणार? माझे छोटे 15 महिन्यांचे बाळ आहे, त्या बाळाचे पालन पोषण मी कसं करणार? लष्कराने मला बडतर्फ केलंच आहे, शिवाय माझी पेन्शनही थांबवलेली आहे. मला न्यायाची अपेक्षा आहे. मंडळी, चंदू चव्हाण यांना लष्कराकडून मिळालेल्या टर्मिनेशन लेटरमध्ये नेमकं लष्कराने त्यांना बडतर्फ करण्याची कोणती कारणं दिली आहेत हे आता आपण बघू. लष्कराने चंदू चव्हाण यांच्या टर्मिनेशन लेटरमध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार चंदू चव्हाण हे वारंवार शिस्तीचं उल्लंघन करताना दिसून आलेले आहेत. अनेक वेळा त्यांना चान्स देऊन सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये कोणतीही सुधारणा केली नाही. त्यांना शक्य तेवढे चान्स देऊन त्यानंतरही त्यांच्यात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना 25 जुलै 2024 पासून लष्करातून कायमचं बडतर्फ करण्यात येत आहे असं या लेटरवरती लिहिलेलं आहे. शिवाय लष्करानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार चंदू चव्हाण यांच्या विरोधात जवळपास 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसंच याबाबत त्यांच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे. शिवाय काही निवडणुकांमध्ये चंदू चव्हाण यांनी काही राजकीय पक्षांच्या समर्थनार्थ प्रचार केल्याचंही समोर आलं होतं. त्याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. नुकतंच चंदू चव्हाण हे नशेत सापडले होते. त्याबाबतही त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. एकदा 3 ऑक्टोबर 2019 रोजी सुट्टी न घेता ते युनिटमधून बाहेर पडले, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सैन्यात अशा प्रकारे शिस्तभंग करण्याची कोणालाही परवानगी नाही. शिवाय शक्य तेवढे सगळे चान्सेस घेऊन सुद्धा चंदू चव्हाण हे आपल्यात सुधारणा घडून आणू शकले नाहीत, म्हणून त्यांना कायमचं बडतर्फ केलेलं आहे असं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलेलं आहे. पण कारण काहीही असो, एका भारतीय जवानाची सुरसलेली ही ससे हेलपट पाहून सर्वसामान्य नागरिकांकडून आता हळहळ व्यक्त केली जाते. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय? एका सैनिकावर ही वेळ काय यावी? चंदू चव्हाण यांना अशी वागणूक काय मिळते? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.